नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12च्या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीनं. एमएमआरडीच्या आयुक्तांना ईडीचं समन्स मिळालंय. आर राजीव यांना हे समन्स पाठवण्यात आलंय. टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणी आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी एमएमआरडीच्या आयुक्तांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलंय. त्यांना आता चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. टॉप सिक्युरिटी घोटाळा प्रकरणी तसंच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एमएमआरडीचे आयुक्त राजीव यांना हे समन्स पाठवण्यात आलेले आहे. एमएमआरडीएच्या आयुक्तांना ईडीचं समन्स आणि त्यांना आता चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती. अजित, आता राजीव यांना समन्स बजावलं गेलंय, कधी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय? ईडीच्या सूत्रांनी एवढी माहिती दिलेली आहे की एमएमआरडीचे प्रमुख जे आहेत मेट्रोपॉलिटन कमिशनर जे आहेत आर राजीव यांना हे समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे सध्या ते एमएमआरडीचे मेट्रोपॉलिटन कमिशनर म्हणजे आयुक्त आहेत आणि तत्कालीन म्हणजे त्यावेळी टॉप्स ग्रुपला हे सगळं टेंडर किंवा हे सगळं जे ठेका आहे तो जेव्हा देण्यात आला होता त्यावेळी IAS मदान हे जे होते ते त्यावेळी चेअरपर्सन होते आणि ते आयुक्त होते. त्यामुळे ईडीचं एवढंच म्हणणं आहे की ईडीने जी नोटीस पाठवलेली आहे त्याच्यामध्ये काही लेखी प्रश्न पाठवलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती ईडीला त्या ठिकाणी पाठवायची आहेत. कारण का आर राजीव यांना समन्स करण्याचं कारण म्हणजे सध्या ते मेट्रोपॉलिटन कमिशनर आहेत, एमएमआरडीचे आयुक्त आहेत. त्यामुळे त्यांना हे समन्स त्या ठिकाणी ईडीने केलेलं आहे. 3 ते 4 प्रश्नांची मागणी या ठिकाणी ईडीनं या समन्समध्ये केलेली आहे. सर्वात आधी म्हणजे टॉप्स ग्रुपला हे जे कंत्राट आहे ते कशा प्रकारे देण्यात आलं, त्याची प्रक्रिया नेमकी काय होती, या बाबतीमध्ये तुम्ही जाहिरात प्रसिद्ध केली होती का, त्याचबरोबरीनं त्यांचे जे पगार काढले जात होते किंवा एमएमआरडी टॉप ग्रुपला जे पैसे देत होते ते कोणत्या माध्यमातून देत होते आणि त्याचे किती त्याचं अकाउंटेबिलिटी काय होती, त्याच्यामध्ये घोटाळा झाला होता का, तुम्हाला याबद्दल काय माहिती होती का, जर तुम्हाला माहिती होती तुम्ही काय कारवाई केली, त्या कारवाईचं स्टेटस काय आहे, जर तुम्हाला माहिती नव्हतं तर का माहिती नव्हतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती ईडीनं एमएमआरडी कडून मागितलेली आहेत. मग ह्या सगळ्या प्रश्नी आता आर राजीव जे आहेत ते स्वतः ईडीला हजर राहून या प्रश्नांची उत्तरं देतील का त्यांचं प्रतिनिधी पाठवतील का लेखी उत्तर पाठवतील हे देखील पाहावं लागेल. बिलकुल अजित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेट्स घेत राहू. तुर्तास राजीव यांना ईडीकडून बजावलेलं समन्स आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे ही माहिती मिळते. अपडेट आपण घेत राहूच. यानंतर बोलूयात भाजपच्या आजच्या शंखनाद आंदोलनाकडे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं नाशिकच्या रामकुंडावर शंखनाद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंबद्दल जे वादग्रस्त विधान केलं होतं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जात आहे. आध्यात्मिक आघाडीनं विजय वडेट्टीवार हे मनोरुग्ण असल्याची टीका केली आहे. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. साधू संतांच्या नेतृत्वात हे शंखनाद आंदोलन केलं जात आहे. साधूंच्या वेशातल्या 2-4 भोंदूंनी गैरवर्तन केलं म्हणून हिंदू समाजाच्या पवित्र आणि सर्वस्व त्याग करून साधना करत असलेल्या साधू परंपरेला शिव्या घालणं हे मंत्र्यांना शोभत नाही. जैन साधू परंपरेचा देखील हा अपमान आहे अशी प्रतिक्रिया आध्यात्मिक आघाडीनं दिली आहे. आणि हिंदूंविरोधी अजेंडा हा काँग्रेस पक्षाचा आहेच, त्यामुळे त्यांच्या पोटातलं ओठात आलं अशी टीका तुषार भोसलेंनी केली. 15 डिसेंबर 2020 रोजी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले होते की हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. मग तुमचेच मंत्री साधूंना नालायक म्हणतात, हे तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये बसतं का, असा सवाल तुषार भोसले यांनी उपस्थित केलाय. दरम्यान नाशिकमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. आता वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत शंखनाद आंदोलन या ठिकाणी आपण बघतोय. साधू संत महंत आखाडे पुरोहित वारकरी सगळेच या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आक्रमक आहे भावना, आक्रमक आहे भूमिका. आचार्य तुषार भोसले आहेत, महंत भक्तिचरण दास आहे, काय भूमिका? स्वैराचारी ठाकरे सरकारचं मंत्रिमंडळ रावणालाही लाजवेल असं मंत्रिमंडळ आहे. महिलांवर अत्याचार करतात, घरात मुलं डांबून ठेवतात, शर्जिल सारखी विकृती येऊन हिंदू समाजाला शिव्या देऊन जाते.
आणि हा मंत्री साधूंना नालायक म्हणतो. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झोप कशी लागते? झोप कशी लागते सवाल विचारताय. सगळ्या आखाड्यांचे महंत सहभागी झाले. महंत भक्तिचरण दास जी, क्या भावना है? भावना ये महाराष्ट्र के संतों की भूमि है और दूसरे आज हम लोग 19 तारीख को छत्रपति शिवाजी महाराज जयंती बना रहे हैं और छत्रपति शिवाजी महाराज समर्थ रामदास जी गुरु बनाए. एक महात्मा संतों की भूमि के कारण आज एक महाराष्ट्र सरकार के मंत्री संतों को नालायक कह रहा है. ये बड़े दुर्भाग्य की बात है. ऐसे मंत्री को मंत्रिमंडल रखना नहीं चाहिए. हम लोग तो ये चाहते हैं उसको सद्बुद्धि दे और ये सरकार को सद्बुद्धि दे. जो संतों के प्रति जो अन्याय गलत व्यवहार कर रहे हैं ये नहीं होना चाहिए. हम लोग नाही होणार. जे महंत अनिकेत शास्त्री महाराज आहेत, मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी यावी अशा प्रकारची मागणी तुम्ही करताय. जे यडुट्टीवार जे आहे कोणी तर ते ब्रह्मपुरी विभागातून निवडून येतात. तर ब्रह्मपुरी विभागातली जी जनता आहे, जी ब्रह्मज्ञानी असं मला वाटतं, ती यांना निवडूनच कसं काय देते. आणि एक प्रकारे भारताचा जर झेंडा बघितला आपण तर सर्वात प्रथम रंग हा भगवा आहे. एक प्रकारावरती हा भगव्यावरती आघात आहे, म्हणजे आपल्या भारतीय झेंड्यावरतीच आघात आहे. आणि हे जे त्रिकूट आहे त्याच्यामध्ये शिवसेना ही पण भगवाधारी आहे. भगवाधारी असून आघात हिंदू एकता समिती, विश्व हिंदू परिषद सहभागी झाले. रामनाथ, काय सांगणार? सर्वात महत्त्वाचं, विजय वट्टीवार हे मंत्री आहेत आणि मंत्री असताना त्यांनी कोणाचाही अपमान असा झाला नाही पाहिजे. परंतु साधू संतांचे अवमान होईल, साधू संतांचा त्या ठिकाणी अपमान होईल अशा पद्धतीने वक्तृत्व करणं हे त्यांना त्या मंत्रिपदाला तरी शोभत नाही. शंखनाद आंदोलन का तुम्ही करताय, काय भूमिका? शंखनाद हा आसुरी प्रवृत्तीला घालवण्यासाठी आणि दैवी प्रवृत्तीला आणण्यासाठी असतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. त्याच्याकरता हा शंखनाद आहे. महाराष्ट्रात जे रावणाला लाजवेल असं राक्षसी मंत्रिमंडळ आणि मुघल विकास आघाडीचं सरकार आहे, याचं विसर्जन याच पवित्र रामकुंडात होईल आणि लवकरात लवकर महाराष्ट्रात रामराज्य यावं ही प्रभू रामचंद्राकडे आम्ही प्रार्थना करतोय. प्रार्थना करताय, आक्रमक आहे. मिलिंद, ही तीच भूमी आहे की ज्या ठिकाणी अमृताचा एक थेंब पडला तर 12 वर्षानंतर या ठिकाणी कुंभमेळा भरतो. कुंभस्थान म्हणून या ठिकाणी या जागेचं महत्व, आणखी महात्म्य, पावित्र्य हे मोठं आहे. इथून सुरू होणाऱ्या आंदोलनाचं लोण हे सगळीकडे पोहोचतं. अशा प्रकारचं वक्तव्य जर का कोणी मंत्री करत असेल तर ते कितपत योग्य, हा प्रश्न उपस्थित केलाय. आक्रमक आहे. साधू, संत, महंत, पुरोहित आणि वारकरी संघ. बिलकुल. या आंदोलनाचे प्रत्येक अपडेट घेऊयात, मात्र आता बोलूयात कॉलेज अनलॉकच्या बातम्यांकडे. मुंबई वगळता राज्यातील कॉलेजेस आजपासून सुरू झाली आहेत किंवा होत आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती, पण संपूर्ण राज्यात मात्र आजपासून महाविद्यालये सुरू होत नाहीयेत. मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि वाशिममध्ये महाविद्यालये आजपासून सुरू होणार नाहीत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इथे महाविद्यालये अजूनही काही दिवस बंदच राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये ही 50% उपस्थितीने सुरू होतील आणि याबाबतची नियमावली ठरवण्याची जबाबदारी ही संबंधित विद्यापीठांवरती सोपवण्यात आली आहे. तर दरवर्षीप्रमाणे 75% उपस्थितीचं बंधन सुद्धा शिथिल करण्यात आलंय. दरम्यान कॉलेजेस सुरू करण्यासाठी यूजीसीनं काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि प्रत्येक महाविद्यालयाला कोरोना नियमावलीचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं बंद होती. राज्यात पहिल्या टप्प्यात 23 नोव्हेंबर 2020 पासून 9वी ते 12वीचे वर्ग सुरू झाले. नंतर 27 जानेवारीपासून 5वी ते 8वीचे वर्ग सुरू झाले आणि आता आजपासून राज्यातील काही भागात महाविद्यालय सुरू होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जरी उत्साह असला तरी काही प्रमाणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. या बाबतीत नागपूरमधल्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आज नागपूर विद्यापीठाची महाविद्यालय सुरू झाली आहे. साधारण 503 महाविद्यालय आजपासून सुरू होत आहे. आपण सध्या वसंतराव नाईक कला व समाज विज्ञान संस्थेमध्ये आपण बघू शकतो की या विज्ञान संस्थेचे हे विद्यार्थी आज पहिला दिवस आहे आणि मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेले आहे. एक उत्साह पाहायला मिळत आहे कारण की कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदा आज महाविद्यालय उघडत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की हे जे विद्यालय आहे या विद्यालयामध्ये येणारे हे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागामधून येतात. तरीही देखील आपण बघू शकतो की पहिला दिवस आहे, सकाळचं पहिलं सत्र आहे. असं असताना देखील मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की त्यांचा काय अनुभव आहे. पहिला दिवस आहे, काय सांगाल? आज लेक्चर झालं, लेक्चरमध्ये काय शिकवलं?
सर आज फर्स्ट लेक्चर होता आणि मी एकटीच होती कारण काही विद्यार्थी येऊ नाही शकले बाहेरगावी, त्याच्यामुळे अडचण असल्यामुळे. तर आज मी नागपूरमध्येच होती, त्याच्यामुळे मी लेक्चरला आली. काय आज म्हणजे माझं APFD हे सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्समध्ये. तर त्याच्याबद्दल व्यूहरचना, त्याची आपली अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम कसा करायचा, त्याच्यामध्ये आपली परीक्षा दृष्टिकोनातून काय विचारले जाते ते सर्व इन्फॉर्मेशन सरांनी सांगितलं. तू कोणत्या फॅकल्टीचा आहे? ML लिटरेचर. अच्छा, लेक्चर झालं तुझं? नाही. अच्छा, तुम्ही कोणत्या फॅकल्टीचा आहे? पॉलिटिकल साइंस MA फर्स्ट ईयर. हां, लेक्चर झालं? हो, लेक्चर झाला इंटरनेशनल लॉ का. उसमें इंटरनेशनल लॉ के बारे में इंफॉर्मेशन बताई गई है और जो दो देशों का वाद विवाद है किस तरह से सुलझाया जाए और विचारवंतों के बारे में बताया गया है. कसा अनुभव आहे? आज पहिला दिवस आहे, मध्ये कोरोनाच्या सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे कुठेतरी भीती आहे का? सर कोरोना के कारण बहुत लॉस्ट हुआ है स्टडीज़ का और ऑनलाइन क्लासेस भी कुछ मतलब दिक्कत गई है थोड़ी बहुत, लेकिन अभी कॉलेज स्टार्ट हुआ तो हम फिर से कवर कर लेंगे और कोरोना के लिए थोड़ा बहुत डर है अंदर अभी भी. तर विद्यार्थ्यांनंतर आता शिक्षकांच्या सुद्धा भावना जाणून घेऊयात, त्यांचं काय म्हणणं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन याच्यामध्ये आतापर्यंतची जी सवय आमची आहे ऑफलाईन क्लासेसची आहे, त्याच्यामुळे ऑनलाईनमध्ये काय असतं की आपण एकीकडून बोलत असतो परंतु तिकडे विद्यार्थी ऐकतात किंवा नाही ऐकतात, तर त्याचा फीडबॅक जो असतो क्लासमध्ये आपण मुलांच्या चेहऱ्यावरती लक्षात येऊन जातं, त्यांच्या हालचालीवरून की मुलांना काय गरज आहे, काय त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. तर ऑनलाईनमध्ये ती अडचण आहे, डिस्टन्समध्ये आपल्याला एकदम ओळखता येत नाही. आणि दुसरं असं की जेव्हा व्हिडिओ सुरू असतात मुलांचे तेव्हा काही ना काही आपल्याला समजतं, परंतु अडचण अशी असते व्हिडिओमध्ये की फक्त ऑडिओ जर सुरू असेल तर विद्यार्थ्यांना डाटा खूप कमी लागतो, त्याच्यामुळे मुलं प्रिफर करतात की व्हिडिओ बंद करून ऐकण्याबद्दल. त्याच्यामुळे ऑनलाईनमध्ये मुलांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती एकदम आपल्याला कळत नाही, तर ती एक डिफिकल्टी ऑनलाईनची आहे. नांदेडमध्ये पुन्हा एकदा महाविद्यालय सुरू झाली असून पहिल्याच दिवशी 70% विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसली. तिथल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांची बातचीत केली आमचे नांदेडचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी. मी आता नांदेडच्या एका महाविद्यालयामध्ये आजपासनं पहिला दिवस आहे महाविद्यालयाचा. काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. मला सांग की आज पहिला दिवस आहे, तुला कसं वाटते महाविद्यालयात? खूप आनंद वाटलं. आतापर्यंत कॉलेज स्टार्ट होतं पण ऑनलाईन होता, पण ते ऑनलाईनमध्ये खूप प्रॉब्लेम होती आम्हाला. कधी नेटवर्क नव्हतं, कधी ते कनेक्ट नव्हतं. त्यापर्यंत आज कॉलेजचं पहिल्या दिवशी कॉलेज अटेंड करून खूप आनंद वाटला. आपल्यासोबत महाविद्यालयातल्या का प्राध्यापिका पण आहेत. मला सांगा मॅडम की प्रतिसाद कसा आहे विद्यार्थ्यांचा, किती विद्यार्थी आलेले आहेत? सर पहिल्या दिवशीही खूप चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला वाटलं होतं विद्यार्थी कमी प्रमाणात येतील का, परंतु बरेचसे विद्यार्थी जवळपास 70% विद्यार्थी मला दिसत आहेत कॉलेजमध्ये आज. विद्यार्थ्यांचा उत्साह कसा आहे, त्यांच्या पॅरेंट्सची परवानगी आहे का आणि नियमावली कशा पद्धतीनं त्याचं इथं पालन केलं जातं? हा सर, उत्साह खूपच चांगला आहे मुलांचा आणि पॅरेंट्सनीही परवानगी दिलेली आहे. बऱ्याच दिवसापासून घरी बसून कदाचित बोर झाले असतील आणि त्यामुळे आज पहिल्या दिवशी चांगला उत्साह त्यांचा मला दिसून येतो आहे. महाविद्यालयात काय नियमांचं पालन केलं जातं? सॅनिटायझर आल्यानंतर मुलांना सॅनिटायझर लावणं, त्यानंतर थर्मल चेकिंग करणं आणि वर्गामध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग चालू आहे. मास्क सर्वांना कंपल्सरी केलेले आहेत. बरोबर आहे, उत्साह आहे विद्यार्थ्यांमध्ये. पहिला दिवस आहे, जवळपास 11 महिन्यानंतर महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आज प्रवेश करत आहेत, त्यामुळे निश्चितपणाने त्यांच्यामध्ये उत्साह तर राहणारच आहे. संख्या देखील आता विद्यार्थ्यांची वाढत आहे, परंतु यासोबतच कोरोना अजून काही संपलेला नाही, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढच्या बातमीकडे वळतोय. पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आवाज उठवल्यामुळे कालपासून धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली आहे, मात्र धमक्यांना बधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावं असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. तर चित्रा वाघ यांनी देखील मला फोन करून वेळ वाया घालवू नका असं म्हटलंय. जिथे महिलांवर अन्याय होईल तिथे लढणार आणि भिडणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांना देखील धमक्यांचे फोन आलेले आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आणि तो संशयास्पद मृत्यू प्रकरणी आवाज उठवल्यामुळे कालपासून धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली असा आरोप त्यांनी केलाय.
आणि याच संदर्भात आपण थेट बोलूयात. स्वतः अतुल भातखळकर आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. भातखळकरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. तुम्ही जे ट्विट केलेलं आहे त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की मी पूजा चव्हाण प्रकरणामध्ये जेव्हा पहिल्या दिवशी रिएक्शन दिली आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली, त्या दिवशी संध्याकाळपासून मला अनेक फोन कॉल यायला लागले. मी परवा या संदर्भात माझ्या इकडच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार सुद्धा दाखल केली, पण मी या संदर्भात मीडियाकडे जाणं टाळलं होतं. कारण मला या प्रकरणाचा पूजा चव्हाणांना न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे. पण गेल्या 2 दिवसामध्ये सुद्धा असेच फोन येत आहेत. अर्वाच्य भाषेत बोललं जातं, बघून घेऊ, तुम्हाला तुमची वाट लावून टाकू, शिव्या दिल्या जातात. आणि म्हणून मी आज शेवटी हे ट्विट केलं, कारण या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे असं माझं मत नाही. आज इतके दिवसानंतर सुद्धा ऑडिओ क्लिपच्या संदर्भात ज्यांचं संभाषण आहे ते संभाषण कोणाचं आहे हे पोलीस सांगत नाहीयेत. आणि याच्याऐवजी पोलीस सूत्र हे सांगतायत की पूजा चव्हाणच्या घरामध्ये वाईनच्या बाटल्या सापडल्या, मग तोल घेऊन ती पडली असेल. मला असं वाटतं की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालू आहे आणि या संदर्भात जे आवाज उठवत आहेत आमच्यासारखे लोक, त्यांच्यावर झुंडशाहीचा प्रयोग करून आमचाही आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. बरं, हे धमक्यांचे फोन येत आहेत ते कुठून येतात, काही कळलंय का? नाही, नंबर आहे, कुठून ते मला माहित नाही. म्हणून मी समतानगर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार केलेली आहे 2 दिवसापूर्वी. पोलीस त्याचा तपास घेतील. बरं, चित्रा वाघ यांना देखील धमक्या येतात. तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालं, काय म्हणाल्या त्या? नाही, त्यांनाही असे धमक्यांचे फोन येतच आहेत. त्यांनी ट्विट केलेले आहे. झुंडशाही हा प्रकार आहे, बाकी काही चालू नाहीये. आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. जी, धन्यवाद अतुल भातखळकर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणी आवाज उठवल्यामुळेच आम्हाला धमक्यांचे फोन येत आहेत असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलंय. त्याचबरोबर चित्रा वाघ यांना देखील धमक्या आल्याचं ट्विट त्यांनी देखील केलंय अशी माहिती समोर येते.